डुबेरेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांच्यावर कथित मारहाण, ग्रामस्थांकडून निष्पक्ष चौकशीची मागणी। सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोली यांच्यावर कथितरित्या मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे। 3 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11:30च्या दरम्यान ही घटना घडल्याचा दावा करण्यात आला असून या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। माहितीनुसार अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याची तक्रार नागरिकांनी ढोली यांच्याकडे केली होती। त्यानंतर त्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी सुरू असलेल्या कथित गौण खनिज उत्खननाचे चित्रीकरण करून त्यांनी तो व्हिडिओ गावातील व्हॉट्सअप समूहावर शेअर केल्याचे सांगितले जात आहे। हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेत जखमी झालेल्या ढोली यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिन्नर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन जखमीचा जबाब नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। या घटनेत न्याय मिळावा यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडेही पाठपुरावा करणार असल्याचे ढोली यांनी सांगितले। दरम्यान संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कथित गौण खनिज उत्खननाची कायदेशीरता, आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन झाले आहे का याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर ढोली, माजी सरपंच डुबेरे गावातील काही लोकांचा फोन आला होता का रस्ता खूप खराब झालेला आहे। 4 रस्ता एक देवी रस्ता, तर तिथून हायवा चालता आहे खडी क्रेशरच्या, तर मला बोलले त्यांच्याकडून रस्ता करून घ्यायचा, तुम्ही लवकर या। त्यांचा 9:30चा टाईम होता, पण मला जरा थोड्या गाडी पंक्चर झाल्यामुळे मला 11:30 वाजले येता। तर 11:30ला मी गेल्यानंतर जागेवर गेलो तर ते लोक निघून गेले होते। ते लोक बोलले तुम्ही फक्त भाऊ त्यांना भेटून या, त्यांच्याशी बोलून या। त्याकरता मी तिथे जागेवर गेलो आणि गाडी ज्यांनी मला मारलं मी त्याच्या इथे गाडी लावली। मला माहीत नाही त्याची जागा आहे खडी क्रेशरवाल्याची, तर मी तिथे लावलं। तिथून व्हिडिओ शूटिंग काढली एक समाजसेवक असल्यामुळे आणि गावाला तो ग्रुप पाठवलं का हे काय चालू आहे अलिगली धंदा, आमचा रस्ता खराब करताय आणि आम्हाला का टाकत नाही, याच्यापुढे भुजंग कोण आहे। तो समोरचा जो अण्णा संतू वारुंशे, नितीन शंकर वारुंशे, सागर शंकर वारुंशे हे तिघे बी आले। यांनी मला विचारपूस न करता ग्रुप का टाकलं तू आणि भुजंग कोणाला बोलला तू, जास्त माजला तू, असं म्हणून त्यांनी मला मारहाण केली। लोखंडी पट्टा होता त्यांनी मारहाण केली, त्याच्या पुतण्यानी हातात लाकूड होतं त्या लाकडाने मला मारहाण केली। एवढं मारलं का तू खूपच माजलं, कायमच आमच्या विरोधात येतं, तू कायमच आमच्या खडी क्रेशरला त्रास देतो, तू कायमच लोकांना सांगतो इथं मरून टाक तिथं मरून टाक, तुला एकदा संपूर्ण टाकतो। त्यांनी मारलं आणि शेवटच्या क्षणाला मी थोडं पळत थोडं पुढे आलो। ते म्हणले काढ रे गाडीतून हत्यार आणि याचा कार्यक्रमच लावा, आण रे ते गाडीतून हत्यार। मी थोडं पुढं पळालो, नशीब माझं मी थोडं पुढं गेल्यामुळे मला एका व्यक्तीने वाचवलं, त्याच्या गाडीवर बसून मला पुढे नेलं। पण याच्यात मी एवढं सांगू इच्छितो की माझ्यासारखा समाजसेवक जर असे कामं करत असेल, आम्ही जर समाजाच्या भरवशावर असं करत असेल, हे भूमाफियावाले खडी क्रेशरवाले असे मारहाण करत असेल, तर आम्ही कोणाच्या भरवशावर लढायचं। जो कायदा आहे, कायद्यावाल्यांनी अजून काहीच केलेलं दिसत नाही, ते दबावाखाली आहेत असं मला वाटतं। आज मला 4 दिवस झालेले इथं ॲडमिट होऊन, फक्त मला अजून काहीच न्याय भेटत नाही असं मला वाटतं माझ्या जीवाला। तर मला न्याय भेटावा एवढंच माझी कळकळीची विनंती। ह्या पुढील भूमिका अशी राहील, नाही मला न्याय भेटला तर मी अन्नत्याग करेल किंवा मी आंदोलन करेल, कारण मी समाजसेवक आहे, माझा तो न्याय आहे, मला कायद्याने जायचं आहे। मी जास्त म्हणजे हे ज्या गुंडांनी मारलं त्या गुंडांसारखा मी गुंड नव्हे, मी कायद्याने जाणार आणि कायद्याने न्याय मागणार मी सर्व। तसेच मी पोलीस ग्रामीण यशविनला सुद्धा मी निवेदन देणार आहे, म्हणजे मला लवकरच न्याय भेटेल। सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावामध्ये जे माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोले यांच्यावर जो काल परवा जो कथाकथित हल्ला झाला, खरं तर त्या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे। कारण आपण बघतो आहोत की एखादा लोकप्रतिनिधी लोकांचे प्रश्न सोडवित असताना, त्यांच्या समस्या रस्त्याच्या बाबत असतील किंवा इतर काही समस्या असतील त्या मांडत असताना जर एखाद्याने त्यांच्यावर हल्ला करणं ही गोष्ट नक्कीच खेदाची आहे। याचाच अर्थ असा आहे की राज्यामधली जी कायदा सुव्यवस्था आहे याचा प्रश्न आजही गंभीर स्वरूपाचा आहे। आज आपण बघतो आहोत की गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आज जे गौण खनिज उत्खनन सुरू आहे, जे बेकायदेशीररित्या गौण खनिजांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, यामध्ये आपण बघितलं असेल तर या गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांची एवढी मजल झालेली आहे की त्यांनी अनेक प्रकारचे जे काही शासकीय कर्मचारी असतील, अधिकारी असतील यांच्यावर हल्ले केलेले आहेत, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे तलाठी असतील, तहसीलदार असतील, पोलीस यंत्रणा असतील, आता तर त्यांची मजल लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याइतपत देखील गेलेली आहे। खरं तर अशा काही ज्या
नारादम असतील किंवा जे अशा प्रकारचे उत्खनन करत असतील, अशा बेकायदेशीर उत्खननांची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर कोणी दोषी असेल तर यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हायला हवी. कारण हा विषय केवळ हा डुबेर गावचा किंवा सिन्नर तालुक्यातील नाही आहे, तर हा संपूर्ण महाराष्ट्रभर आपण जर बघितलं असेल त्या गौण खनिजांचा चुकीच्या पद्धतीने तिथे गौण खनिजांची वाहतूक केली जाते, त्याचं उत्खनन केलं जातं. खरं तर जे रॉयल्टी भरलेली असेल, जो परवाना दिलेला असेल तेवढ्याच स्वरूपात त्याचं उत्खनन होतं का ही संबंधित यंत्रणेने चौकशी करायला हवी. आणि जर सदरील हल्ल्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला हवी. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आपण जर बघितला असेल तर संपूर्ण महाराष्ट्राला भेडसावतोय आणि खऱ्या अर्थाने आजही या कायदा सुव्यवस्थेबाबत जे राज्याचे गृहमंत्री आहे, या गृहमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. खरं तर मुख्यमंत्र्यांकडे संबंधित खातं आहे. आम्ही अनेकदा सांगतो की राज्याला एक स्वतंत्र असा गृहमंत्री नेमण्यात यावा. जर यांच्याकडे गृहमंत्री पदाचा दावेदार कोणी चांगला चेहरा नसेल तर यांनी इतर पक्षातून एखादा चांगला चेहरा जो असेल त्याला त्यांनी ते खऱ्या अर्थाने गृहमंत्रीपद दिलं तर काही वावगं ठरणार नाही. परंतु आमची सांगण्याचा एकच उद्देश आहे की जर येणाऱ्या काळामध्ये हे जे संबंधित हल्लेखोर यांच्यावर जर योग्य ती कारवाई झाली नाही तर याच्यापुढे नक्कीच आम्ही गंभीर स्वरूपाची जर दखल घेतली गेली नाही तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचा सिन्नर तालुका बंद करण्याचा इशारा आम्ही देत आहोत आणि याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित राहील असा इशारा देखील या निमित्ताने देत आहोत.